नमस्कार, मी सागर जोशी. बातमीपत्रात आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला बीड हत्या प्रकरणावरून जे काही घमासान सुरू आहे त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. माझ्या विरोधात फेक नरेटिव्ह तयार केला जातोय. मीडिया ट्रायल सुरू आहे. कोर्टामध्ये ट्रायल सुरू झाल्यावर सगळं समोर येईल. अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात तासभर बैठकीमध्ये राजीनाम्याबाबत चर्चा झाली नाही. अजितदादांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर धनंजय मुंडेंची माहिती. तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि यानंतर अजित पवार अद्याप काही बोलले नाही. तुमची पहिलीच भेट आहे, त्यामुळे या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही हे स्पष्ट आणि इमानदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो. खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक. आवादा कंपनीकडे मुंडेंनी 3 कोटीची खंडणी मागितली. बैठकीमध्ये वाल्मिक कराड, नितीन बिक्कर देखील उपस्थित. टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत आमदार सुरेश धस यांचा स्फोटक आरोप. महायुतीमध्येच आरोप करण्यापूर्वी सुरेश धस यांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी. तपास होण्याआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं. मंत्री धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर. जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत राजीनामा नाही. तिन्ही चौकशीमध्ये काही आढळून येत नाही तोवर कारवाई नाही. चौकशीत दोषी असेल त्यावर कारवाई होणार. अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट. सूत्रांची माहिती. अजित पवारांकडे उद्या भेटीची वेळ मागितली. सुरेश धस यांची माहिती. ग्राउंड रियालिटी अजित पवारांना सांगणार असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. विष्णू चाटे हा तर प्यादा, कराड हा आका, तर आकाचा आका धनंजय मुंडे. टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीमध्ये धस यांचा स्पष्ट उल्लेख. संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीनं रिकव्हर केला. आरोपीच्या फोनमध्ये मारहाण करतानाचे व्हिडिओ हस्तगत. व्हिडिओमध्ये आरोपी देशमुखांना मारत होते आणि आनंद लुटत होते. एसआयटीच्या पथकानं सर्वच पुरावे कोर्टात सादर केले. सरपंच हत्या प्रकरणामधील आरोपींना सोडणार नाही, तसंच धमकी देण्याचा प्रयत्न केल्यास सोडणार नाही. बीड हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा.